नमस्कार, कसेत सगळे? मजेत ना? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे मित्रांनो. आज नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी, ज्याचं नाव आहे थर्मोडायनॅमिक्स. आता 11th NCERT जर बुक बघितली केमिस्ट्रीमध्ये, तर 11th मध्ये तुम्हाला केमिस्ट्री थर्मोडायनॅमिक्स आहे. आणि जर स्टेट बोर्डची जर बुक बघितली तर तुम्हाला 12th स्टँडर्डला केमिकल थर्मोडायनॅमिक्स आहे. सोबत थर्मोडायनॅमिक्स हे तुम्हाला फिजिक्समध्ये पण शिकायला मिळणार आहे. आता मी जे तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष द्या. जर तुम्ही फिजिक्सचं थर्मोडायनॅमिक्स आणि केमिस्ट्रीचं थर्मोडायनॅमिक्स करत असाल तर दोघांचा अभ्यास करत असताना दोघांमध्ये कमीत कमी 15 दिवसाचा तरी गॅप पाहिजे. ठीक आहे, कारण फिजिक्समध्ये पण तुम्ही थर्मोडायनॅमिक्स शिकणार आहात आणि केमिस्ट्रीमध्ये पण थर्मोडायनॅमिक्स शिकणार आहात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनॅमिक्स. आता सगळ्यात पहिले तर आपण जो थर्मोडायनॅमिक्स आहे त्याचा आपण मीनिंग समजून घेऊया. व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स? तर मित्रांनो, थर्मो म्हणजे हीट आणि डायनॅमिक्स म्हणजे मोशन. थर्मो म्हणजे हीट आणि डायनॅमिक्स म्हणजे मोशन. बरेच शब्द असे तुम्ही फिजिक्समध्ये पण ऐकाल. स्टॅटिक म्हणजे स्टेबल आणि डायनॅमिक्स म्हणजे मोशन, म्हणजे कोणती तरी गोष्ट मूव्ह होते आहे. द समथिंग एनर्जी इज इन मोशन. आता हीट काय आहे? हीट जी आहे, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. तुम्हाला हे माहिती आहे? एनर्जी म्हणजे काय? कॅपॅसिटी टू डू वर्क. एनर्जी म्हणजे काय? कॅपॅसिटी टू डू वर्क. वेगवेगळ्या फॉर्म्स आहेत एनर्जीच्या. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी. तसंच दोन एनर्जीज आहेत. एक आहे हीट एनर्जी आणि एक आहे दॅट इज वर्क एनर्जी. जास्त करून आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये हीट एनर्जी आणि वर्क एनर्जीचा स्टडी करणार आहे. लेसनचं नाव कळालं. थर्मो म्हणजे हीट आणि डायनॅमिक्स म्हणजे मोशन. म्हणजे हीट इज इन मोशन. हीट इज इन मोशन. आता जनरली केमिस्ट्रीमध्ये काय असतं? व्हॉट इज केमिस्ट्री? स्टडी ऑफ केमिकल रिएक्शन. स्टडी ऑफ केमिकल रिएक्शन ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो. आता केमिकल रिएक्शन लिहिताना कसं लिहितो आपण? ए नावाचा रिएक्टंट बी नावाच्या रिएक्टंट सोबत रिएक्ट करतो आणि सी आणि डी नावाचा प्रोडक्ट देतो. ही एक जनरल आपण केमिकल रिएक्शन अशी लिहितो. ॲरोच्या इकडे जे असतं त्याला आपण काय म्हणणार? ॲरोच्या इकडे जे असतं त्याला आपण म्हणतो रिएक्टंट्स आणि ॲरोच्या इकडे जे असतं त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट्स. आता केमिकल रिएक्शन कशी घडते? केमिकल रिएक्शन कशी घडते? ऑन द बेसिस ऑफ दॅट आपण टाइप्स ऑफ रिएक्शनचा स्टडी करतो. कशाचा स्टडी करतो आपण? टाइप्स ऑफ रिएक्शनचा स्टडी करतो. एखादी केमिकल रिएक्शन कशी घडते आहे त्यानुसार आपण टाइप्स ऑफ रिएक्शन ठरवतो. आता पहिलं टाइप काय आहे? डायरेक्शन ऑफ रिएक्शन. नीट लक्ष द्या. डायरेक्शन ऑफ रिएक्शन. डायरेक्शन ऑफ रिएक्शन. आता डायरेक्शन ऑफ रिएक्शन म्हणजे काय? ए नावाचा एक कंपाऊंड बी नावाच्या एका कंपाऊंड सोबत रिएक्ट करतो आहे आणि रिएक्ट करत असताना सी नावाचा आणि डी नावाचा प्रोडक्ट बनवतो आहे. येस ऑर नो? मग जेव्हा तुम्ही 100% रिएक्टंट घेणार सुरुवातीला, तेव्हा प्रोडक्ट काय असेल? 0 असेल. म्हणजे अजून रिएक्शन झालेली आहे का? नाही. जेव्हा यांची रिएक्शन घडेल तेव्हा रिएक्टंट पूर्णपणे कन्वर्ट होईल इनटू प्रोडक्ट. म्हणजे जेव्हा रिएक्टंट 0% असेल तेव्हा प्रोडक्ट काय झालेला आहे? 100%. म्हणजे ही रिएक्शन काय झाली आहे? कंप्लीट झाली आहे. रिएक्शन काय झाली आहे? कंप्लीट झाली आहे. अशा टाइपच्या रिएक्शनला आपण म्हणणार इररिव्हर्सिबल रिएक्शन. काय म्हणणार? इररिव्हर्सिबल रिएक्शन. काय म्हणणार? इररिव्हर्सिबल रिएक्शन. काही रिएक्शन अशा असतात ज्या पूर्णपणे होत नाही. एक्झाम्पल देतो तुम्हाला. ए आणि बी हे दोन रिएक्टंट आहे जे काय बनवतायत? सी आणि डी बनवतायत.
पण ते पूर्णपणे सी आणि डी मध्ये कन्व्हर्ट झालेले नाही, त्यांच्यातला काही पार्ट ए आणि बीच राहिलेला आहे, सी आणि डी पूर्ण झालेला नाहीये. त्यावेळेस आपण असा ॲरो दाखवतो, म्हणजे अशा टाईपच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल रिॲक्शन. काय म्हणणार यांना, रिव्हर्सिबल रिॲक्शन. आपण एकदम बेसिक पासून जातो आहे. इरिव्हर्सिबल रिॲक्शन, जी रिॲक्शन रिॲक्टंट मधून प्रोडक्ट मध्ये कम्प्लिटली चेंज होईल त्याला म्हणायचं इरिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे रिॲक्टंट पूर्णपणे प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालेला नाही, किंवा रिॲक्टंटचं प्रोडक्ट झालं आणि प्रोडक्टचं परत रिॲक्टंट झालं, अशा रिॲक्शनला काय म्हणणार, रिव्हर्सिबल रिॲक्शन. मग जर आपल्याला इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल रिॲक्शनचा स्टडी करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला टॉपिक दिलेला आहे इक्विलिब्रियम, जे तुम्ही 11th मध्ये पण शिकलेत. केमिकल इक्विलिब्रियम आणि आयोनिक इक्विलिब्रियम. क्लिअर आहे. जर तुम्हाला इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल रिॲक्शनचा स्टडी करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कोणता टॉपिक स्टडी करणार, इक्विलिब्रियम. दुसरा टाइप काय आहे रिॲक्शनचा, दुसरा टाइप आहे टाइम टेकन बाय द रिॲक्शन. एखाद्या केमिकल रिॲक्शनला किती वेळ लागतो, एखाद्या केमिकल रिॲक्शनला किती वेळ लागतो, त्या टाइम वरनं आपण केमिकल रिॲक्शन डिसाइड करतो. काही रिॲक्शन ह्या फास्ट असतात, अशा टाइपच्या रिॲक्शनला आपण म्हणणार फास्ट रिॲक्शन. अशा टाइपच्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार, फास्ट रिॲक्शन. न्यूक्लिअर चेंजेस होतात त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार, फास्ट रिॲक्शन. या रिॲक्शन्स मायक्रो सेकंड्स मध्ये होतात, मग अशा रिॲक्शनचा स्टडी करणं थोडाफार इम्पॉसिबल आहे. दुसरी रिॲक्शन आहे ज्याला आपण म्हणणार स्लो रिॲक्शन. स्लो रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन्स ज्यांना करण्यासाठी कमीत कमी त्या रिॲक्शन परफॉर्म करण्यासाठी मोर देन 100 इयर्स लागतात. फॉर एक्झाम्पल प्लास्टिकचं डिकम्पोजिशन. आता या रिॲक्शन्स फार स्लो आहेत. आणि तिसरी रिॲक्शन जी येते त्या तिसऱ्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज मॉडरेट रिॲक्शन. मॉडरेट रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन ज्या पूर्णपणे फास्ट पण नाही होत आणि अशा रिॲक्शन ज्या पूर्णपणे स्लो पण नाही होत. ज्या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला मिनिटांमध्ये किंवा तासांमध्ये घडतात अशा रिॲक्शन्सला आपण काय म्हणणार, मॉडरेट रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाइम टेकन. बरं, एखादी केमिकल रिॲक्शनचा आपल्याला टाइम काढायचा आहे तर त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, इट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिॲक्शन. काय म्हणतो आपण त्याला, रेट ऑफ रिॲक्शन. टाइम टेकन बाय अ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिॲक्शन और रेट रिॲक्शन. बरं, केमिकल रिॲक्शनचा टाइम किती वेळ लागणार एखाद्या केमिकल रिॲक्शनला, याचा टाइम स्टडी का करायचा आहे. जर आपण टाइम स्टडी नाही केला तर आपल्याला कसं कळेल, आपण जे जेवण करतोय त्या जेवणातनं आपल्याला न्यूट्रिशन मिळतंय, मग न्यूट्रिशन जे मिळतंय त्याला पोटामध्ये डायजेस्ट व्हायला किती वेळ लागेल, किंवा आपण जे काही आजारी पडल्यावर मेडिसिन्स घेतो, एखादी मेडिसिन स्लो काम करणार आहे, एखादी मेडिसिन फास्ट काम करणार आहे. म्हणजे टाइम टेकन बाय केमिकल रिॲक्शन गरजेचं आहे. मग त्यालाच आपण म्हणणार रेट ऑफ रिॲक्शन. बरं, यांचा स्टडी करण्यासाठी कुठली ब्रांच होती, इक्विलिब्रियम. कोणती ब्रांच होती, इक्विलिब्रियम. तुम्हाला जर रिॲक्शनचा टाइम स्टडी करायचा आहे म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन करायचा आहे स्टडी, तर त्याच्यासाठी ब्रांच आहे विच इज कॉल्ड ॲज केमिकल कायनेटिक्स. इथपर्यंत कळालं. रिॲक्शन ही रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे त्याच्यासाठी तुम्हाला ब्रांच आहे इक्विलिब्रियम. रिॲक्शनला किती वेळ लागणार आहे त्याच्यासाठी ब्रांच आहे केमिकल कायनेटिक्स. इथपर्यंत कळालं. जर तुम्हाला टाइमचा स्टडी करायचा असेल रिगार्डिंग केमिकल रिॲक्शन तर त्याच्यासाठी आहे केमिकल कायनेटिक्स. जर एखादी रिॲक्शन रिव्हर्सिबल होते किंवा इरिव्हर्सिबल होते तर त्याच्यासाठी तुम्ही स्टडी करणार इक्विलिब्रियम. इथपर्यंत कळाला. एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. बर, आता पुढे आपण तिसरा पार्ट बघणार. हे तर झालं एखाद्या केमिकल रिॲक्शनला लागणारा टाइम. पण केमिकल रिॲक्शन अजून एक गोष्ट आहे केमिकल रिॲक्शनची, ती म्हणजे काय,
एखादी केमिकल रिॲक्शन काढतो. A प्लस बी गिव्स सी प्लस डी. आता ही केमिकल रिॲक्शन जी आहे आपण कन्सिडर करूया, ए चे 2 मॉलिक्युल्स आहेत, बी चे 2 मॉलिक्युल्स आहेत आणि आपल्याला सी चे 2 प्लस डी चे 2 मॉलिक्युल्स म्हणतो ऍटम्स मिळालेले आहेत. आता मला सांगा, या ए आणि ए मध्ये बॉन्ड प्रेझेंट आहे, बी आणि बी मध्ये सुद्धा बॉन्ड प्रेझेंट आहे, सी आणि सी मध्ये सुद्धा बॉन्ड प्रेझेंट आहे आणि डी मध्ये सुद्धा बॉन्ड प्रेझेंट आहे. 2 ऍटम्स मध्ये जेव्हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन और एक्सेप्शन ऑफ इलेक्ट्रॉन होतं, त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड फॉर्म होतो. येस ऑर नो? आता जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे त्याच्यामध्ये स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी आहे. जेव्हा एखादा बॉन्ड बनतो याचा अर्थ काय झाला की त्याच्यामध्ये देर इज अ स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी, देर इज अ स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी. मग बाळांनो, ही केमिकल रिॲक्शन घडत असताना याच्यावरनं पण टाइप्स आहे. एक म्हणजे दॅट इज स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. एक काय आहे? स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. आणि दुसरी जी आहे ज्याला आपण म्हणणार नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. एक रिॲक्शन मी बरोबर त्या थर्मोडायनामिक्स टॉपिक वरती येतो आहे. रिॲक्शन्स कोणत्या प्रकारच्या आहेत? एक आहे स्पॉन्टॅनियस रिॲक्शन आणि एक आहे नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. आता स्पॉन्टॅनियस म्हणजे काय? एक्झाम्पल देतो. आपल्याला अभ्यास करावा लागतो का अभ्यास होतो? अभ्यास करावा लागतो, बरोबर की नाही? आपल्याला आळस येतो का आळस करावा लागतो? आळस येतो. म्हणजे जी गोष्ट नॅचरली होते, ज्याला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये, दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. पाण्याचा ग्लास घेतला, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, मीठ त्या पाण्यामध्ये ऑलरेडी डिझॉल्व्ह होणार, ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होणार, तुम्हाला डिझॉल्व्ह करायची गरज नाहीये. म्हणजे अशी केमिकल रिॲक्शन जी स्वतःहून घडते आहे त्याला आपण म्हणणार स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. सेम त्या पाण्याच्या ग्लासामध्ये तुम्ही साखर टाकली तर ती तिची डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणजे केमिकल रिॲक्शन होणार आहे पण ती डिझॉल्व्ह तिची होणार नाही. एकतर तुम्हाला त्या पाण्याला स्टर करावं लागेल किंवा तुम्हाला त्याला हीट द्यावे लागेल. स्टर करतायत म्हणजे काय प्रोव्हाइड करतायत रे? वर्क एनर्जी प्रोव्हाइड करतायत. किंवा जर तुम्ही त्याला हीट देतायत म्हणजे तुम्ही त्याला काय प्रोव्हाइड करतायत? हीट एनर्जी. म्हणजे अशी केमिकल रिॲक्शन ती होणार आहे पण तिला एकतर वर्क एनर्जीची गरज आहे किंवा हीट एनर्जीची गरज आहे. म्हणजे कोणाची तरी ते मदत घेत आहे. अशा टाईपच्या रिॲक्शनला आपण म्हणणार नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. इथपर्यंत कळालं? आता या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत, स्पॉन्टॅनियस रिॲक्शन आणि नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन, या केमिकल रिॲक्शन घडत असताना एकतर ही केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी त्यांना एनर्जी लागणार, म्हणजे दे विल युटिलाइज द एनर्जी, ते एनर्जी वापरतील. ती केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी एकतर त्यांना एनर्जी बाहेरनं प्रोव्हाइड करावं लागेल किंवा एखादी केमिकल रिॲक्शन होत असताना त्याच्यातून प्रचंड प्रमाणात एनर्जी इज रिलीज्ड. एकतर केमिकल रिॲक्शन घडत असताना ती एनर्जी ऍब्झॉर्ब करून घेईल, म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनला घडण्यासाठी त्यांना एनर्जी लागते म्हणून ती एनर्जीला ऍब्झॉर्ब करतायत. आणि एखादी केमिकल रिॲक्शन घडत असताना प्रचंड प्रमाणात ती स्वतः प्रोडक्ट सोबत एनर्जी रिलीज करते आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? दोघही कंडिशन मध्ये देअर इज an exchange of energy. There is an exchange of energy. म्हणजे एनर्जी कुठेतरी थांबते आहे का? नाही. द एनर्जी इज फ्लोइंग टू अँड फ्रो. द एनर्जी इज फ्लोइंग टू अँड फ्रो. एकतर एनर्जी रिलीज होते किंवा एनर्जी ऍब्झॉर्ब होते. पण एनर्जीच्या तर डिफरंट फॉर्म्स आहेत. मग या लेसन मध्ये आपण काय शिकणार आहोत?
हीट एनर्जी. काय शिकणार आहोत? हीट एनर्जी. और शिकणार आहोत वर्क एनर्जी. तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्कूलमध्ये शिकले आहात. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ काय आहे? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी कोणी तयार करू शकत नाही आणि एनर्जीला कोणी संपवू शकत नाही. दुसरा स्टेटमेंट काय आहे? एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी येते, एक प्रकारची एनर्जी आली आहे. ती एनर्जी कोणी तयार नाही केली. तुम्ही म्हणाल तयार कशी केली? तयार नाही केली, ऑलरेडी वॉटरमध्ये ती पोटेन्शियल एनर्जी होती, तिचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये झालं आणि त्याचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट केलं. आता आपण जेव्हा फॅन किंवा लाईट लावला, ती इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्ट होते इनटू लाईट एनर्जी और अ मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये आपण एनर्जीला कन्व्हर्ट करू शकतो. तिसरा स्टेटमेंट काय आहे? द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी प्रेझेंट इन द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे या युनिवर्स मध्ये जेवढी एनर्जी आहे, दॅट टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे याच्यामध्ये आपण काय बघतोय? देअर इज अ फ्लो ऑफ एनर्जी और एक्सचेंज ऑफ एनर्जी. आणि त्याच्यासाठी जी ब्रांच आहे बाळांनो, दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज थर्मोडायनॅमिक्स. हे इंट्रोडक्शन समजून घेणं फार गरजेचं होतं. डायरेक्ट चालू करण्यापेक्षा ऍक्च्युली थर्मोडायनॅमिक्स काय आहे हे समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, थर्मो म्हणजे इट डील्स विथ द हीट आणि डायनॅमिक्स इट डील्स विथ द मोशन. म्हणजे या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण हीट आणि वर्क वरती काम करणार आहोत. इथपर्यंत कळालं? याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण थर्मोडायनॅमिक्सचं डेफिनेशन बघणार आहोत. ओके, नाव बघा इकडे. थर्मोडायनॅमिक्सची तुम्हाला डेफिनेशन दिसत असेल. डेफिनेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स. मी ते सायन्स का म्हटलंय? फिजिक्स केमिस्ट्री का नाही म्हटलं? जरी आपण फिजिक्स मध्ये शिकतोय, केमिस्ट्री मध्ये शिकतोय, पण मग मी सायन्स का म्हटलंय? कारण बायोलॉजी मध्ये पण आपण थर्मोडायनॅमिक्स शिकतो, बट त्याचं नाव वेगळं, दॅट इज कॉल्ड ॲज अ बायो एनर्जेटिक्स. बघा, हिवाळ्यामध्ये बाहेरचं टेम्परेचर कसं असतं? गार असतं. आपल्या बॉडीचं टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. हीटचं एक नेचर आहे. हीटचं नेचर काय आहे? हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. हाय कडनं ती कुठे जाते? लो कडे जाते आहे. इथपर्यंत कळालं? मग जेव्हा माझ्या बॉडीचं टेम्परेचर 37 आहे आणि बाजूला विंटर, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये हवा थंड आहे, म्हणजे टेम्परेचर कमी आहे, तर आपली बॉडी जी आहे ती हीट बाहेर टाकणार. हीट काय करणार? बाहेर. म्हणजे हीट फ्लो होते आहे. येस ऑर नो? म्हणजे बायोलॉजी मध्ये पण आपण थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी करणार. म्हणजे आपण फिजिक्स मध्ये पण स्टडी करतो, केमिस्ट्री मध्ये पण स्टडी करतो आणि बायोलॉजी मध्ये पण स्टडी करतो. सो थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स that deals with the different forms. डिफरंट फॉर्म्स म्हणजे पोटेन्शियल, कायनेटिक, मेकॅनिकल. पण या चॅप्टर मध्ये आपण डिफरंट फॉर्म्स कोणते? तर बाळांनो, हीट अँड वर्क एनर्जी. हीट अँड वर्क एनर्जीचा स्टडी करणार आहोत. थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज. द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप. दोन शब्द लक्षात घ्या, क्वांटिटी आणि क्वालिटी. क्वांटिटी म्हणजे काय? क्वांटिटी म्हणजे काय? अमाऊंट विच कॅन बी मेजर्ड. अमाऊंट विच कॅन बी मेजर्ड. आणि क्वालिटी म्हणजे काय? क्वालिटी म्हणजे अमाऊंट विच कॅनॉट बी मेजर्ड. जे मेजर करता येतं त्याला आपण म्हणतो क्वांटिटी, आणि जे मेजर करता येत नाही त्याला आपण म्हणतो क्वालिटी. जे मेजर करता येते त्याला म्हणायचं क्वांटिटी, जे मेजर करता येत नाही त्याला म्हणायचं क्वालिटी. एक्झाम्पल, जर समोर तुम्हाला कोणी सांगितलं की तू खूप हुशार आहेस. किती हुशार आहे? 1 किलो हुशार आहे, 1.5 किलो हुशार आहे का 1.25 किलो हुशार आहे? तुम्ही सांगाल सर पावशेरच हुशार आहे. मग मला सांगा, हुशारी आपण एखाद्या क्वांटिटी मध्ये मेजर करता येते का? नाही. हुशारी, वेडापणा, सुंदर दिसणं, कुरूप दिसणं, कलर, याला आपण मेजर करू शकत नाही. सो दीज आर कॉल्ड ॲज अ क्वालिटी.
ज्या आपण मेजर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल साखर गोड आहे, किती गोड आहे? 1 किलो गोड आहे, 2 किलो गोड आहे? नाही, तिचा गोडवा आपण मेजर करू शकत नाही. द अमाऊंट विच कॅन बी मेजर इज कॉल्ड ॲज क्वालिटी अँड द अमाऊंट विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज क्वांटिटी. येस ऑर नो? साखर तुम्ही घ्यायला गेले, काका मला साखर द्या, किती? 1 किलो 2 किलो, म्हणजे तुम्ही ते मेजर करू शकता आहात. मास इज अन क्वांटिटी, वेट इज अन क्वांटिटी, व्हॉल्यूम इज अन क्वांटिटी, टेम्परेचर इज अन क्वांटिटी, लेंथ इज अन क्वांटिटी. जी गोष्ट मेजर करता येते त्याला म्हणायचं क्वांटिटी, जी गोष्ट मेजर करता येत नाही त्याला म्हणायचं क्वालिटी. मग थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण क्वालिटीचा स्टडी नाही करणार, थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण काय स्टडी करणार? क्वांटिटी. आता इथे क्वांटिटी कशी? एखादी रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन घडते आहे, तर ती कशी घडते ते नाही बघायचं आहे, आपल्याला बघायचंय ती रिॲक्शन घडत असताना अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते आहे का अमाऊंट ऑफ एनर्जी युटिलाइज्ड होते. आय रिपीट, अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब होते आहे का अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते आहे इन द फॉर्म ऑफ हीट और इन द फॉर्म ऑफ वर्क. म्हणजे आपल्याला फक्त क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप. कसलं क्वांटिटेटिव्ह? A प्लस बी गिव्ह सी प्लस डी. हा रिॲक्टंट आहे म्हणजे यांच्याकडे काहीतरी एनर्जी असेल. हा प्रोडक्ट आहे, यांच्याकडे पण काहीतरी एनर्जी असेल. येस ऑर नो? यांच्याकडे पण एनर्जी आहे, यांच्याकडे पण एनर्जी आहे. जर यांच्याकडे एनर्जी कमी आणि यांच्याकडे एनर्जी जास्त आहे म्हणजे एनर्जी वाढली. येस ऑर नो? कशी वाढली? थर्मोडायनॅमिक्स मध्ये ते नाही बघायचं. याच्याकडे एनर्जी कमी होती, याच्याकडे एनर्जी जास्त आहे म्हणजे एनर्जी वाढली. येस ऑर नो? म्हणजे देयर इज अ चेंज इन एनर्जी. किंवा याच्याकडे एनर्जी जास्त होते, याच्याकडे एनर्जी कमी झाली म्हणजे एनर्जी रिलीज झाली. दोघही कंडिशन मध्ये देयर इज अन एक्सचेंज ऑफ एनर्जी. मग ती अमाऊंट ऑफ एनर्जी कितीने वाढली किंवा कितीने कमी झाली, कशी वाढली आणि कशी कमी झाली हे थर्मोडायनॅमिक्स मध्ये स्टडी करायचं नाही. तर कितीने वाढली आणि कितीने कमी झाली, दॅट इज कॉल्ड ॲज क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप. परत एकदा सांगतो, थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. Quantitative relationship between them and the energy changes that occurs in the physical and chemical process. आपण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज दोघं बघणार आहोत. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, याला आपण म्हणणार फिजिकल चेंज. आणि एखादी केमिकल रिएक्शन घडते त्याला आपण म्हणणार केमिकल चेंज. दोघही कंडिशन मध्ये काय होत आहेत? प्रोसेस होत आहेत. इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला थर्मोडायनॅमिक्स काय आहे, थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन कळालेली असेल व्यवस्थित. येस ऑर नो? पुढच्या स्लाइड वर जाऊया आपण. पुढची स्लाइड, वाय टू स्टडी थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये किंवा बायोलॉजी मध्ये का स्टडी करायचा? ओके, केमिस्ट्री इज ऑल अबाउट केमिकल रिॲक्शन. आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं केमिकल रिॲक्शनचा स्टडी करणं म्हणजे केमिस्ट्री, बरोबर. आणि केमिकल रिॲक्शन्स आर असोसिएटेड विथ द एनर्जी चेंज. एखादी केमिकल रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नॉन स्पॉन्टेनियस आहे हे ओळखायचं असेल म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनला एनर्जी, फॉर एक्झाम्पल चहा बनवायचा आहे. आता रिॲक्टंट काय आहे? पाणी, दूध, साखर, चहा पत्ती रिॲक्टंट झाले. त्याच्यापासून काय बनणार आहे? चहा बनणार आहे. बरं, ही चहा त्याची बनेल का? नाही, हे रिॲक्टंट आहे, हे रिॲक्ट होतील. जर मी पातेल्यामध्ये या चारही गोष्टी ठेवल्या, पाणी, साखर, चहा पत्ती आणि दूध, तर चहा होईल का? होईल. 10 तास लागतील. पण याच ठिकाणी जर हा चहा बनवण्यासाठी जर मी ते गॅसवर ठेवलं म्हणजे तुम्ही त्याला हीट प्रोव्हाइड करतायत, म्हणजे ती केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी हीट एनर्जीचा वापर केला जातो आहे. येस ऑर नो? म्हणजे देअर इज अन एक्सचेंज ऑफ एनर्जी. ही रिॲक्शन मग किती अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करावं लागणार आहे ती चहा बनवण्यासाठी? येस ऑर नो? सो थर्मोडायनॅमिक्स मध्ये एनर्जी चेंज स्टडी करायचा आहे म्हणून आपण थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी करतो. केमिकल रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा दोन गोष्टी होतात, एक तर बॉन्ड ब्रेक होतो किंवा बॉन्ड फॉर्म होतो. बघा, हा A' प्लस B' गिव्स C' प्लस D'. या प्रत्येकामध्ये इथे केमिकल बॉन्ड आहे, इथे केमिकल बॉन्ड आहे, इथे केमिकल बॉन्ड आहे, इथे केमिकल बॉन्ड आहे. आता जर मला सांगा हा बॉन्ड जो आहे AA, हा बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. हा बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे त्याच्यामधली जी स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी होती ती रिलीज झाली. स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी जी होती ती
रिलीज झाली, स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी जी होती ती काय झाली, रिलीज झाली, आणि इथे नवीन बॉन्ड फॉर्म झालेला आहे. आणि जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे तिथे एनर्जी लागते, येस ऑर नो. म्हणजे एकतर बॉन्ड ब्रेक होतो किंवा बॉन्ड फॉर्म होतो. मग वेन बॉन्ड ब्रेक्स इन अ केमिकल रिएक्शन देन द एनर्जी इज रिलीज्ड, and when bonds are formed in the chemical reaction the energy is consumed. दोघही कंडिशन मध्ये there is an exchange of energy. किती एक्सचेंज झाली ते बघायचंय, त्याच्यासाठी कसला स्टडी करायचा, थर्मोडायनॅमिक्सचा. तिसरा पॉइंट, दिस मीन्स द एनर्जी चेंजेस ऑकरिंग इज द इंटिग्रल पार्ट ऑफ द केमिकल रिएक्शन. कळालंच थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी का करायचा. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघणार, हे क्वेश्चन्स पडतात जेव्हा आपण थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी करतो, तर आपल्याला क्वेश्चन्स काय पडतात की हाऊ डू वी डिटरमाइन द एनर्जी चेंज. एनर्जी चेंज कशी होते ते नाही तर किती होते आहे. डिटरमाइन करायचे द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड और अमाउंट ऑफ एनर्जी कंझ्युम्ड. इज अ रिएक्शन फिजिबल. ही रिएक्शन पॉसिबल आहे का. मी तुम्हाला सांगितलं होतं स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस. एखादी रिएक्शन घडणार आहे पण तिला कोणत्या तरी एनर्जीची गरज आहे. जर एनर्जी प्रोव्हाइड केलं तर ती रिएक्शन होईल का, येस, द रिएक्शन इज पॉसिबल. मग ती कशी, त्याच्यासाठी आपण कशाचा स्टडी करतो, थर्मोडायनॅमिक्स. या दोन क्वेश्चनचं उत्तर मिळालं. किती अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला लागणार आहे, ती अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड केल्यावर ती रिएक्शन पॉसिबल आहे की नाही आहे, त्याच्यासाठी आपण स्टडी करतो थर्मोडायनॅमिक्स. तिसरं, टू व्हॉट एक्सटेंट डू द केमिकल रिएक्शन प्रोसीड. कुठल्या लेवल पर्यंत ती केमिकल रिएक्शन कंप्लीट होईल. जितकी अमाऊंट ऑफ एनर्जी आपण देणार तेवढी जास्त केमिकल रिएक्शन होणार. जितकी अमाऊंट ऑफ एनर्जी आपण कमी देणार तेवढा केमिकल रिएक्शन कंप्लीट व्हायला वेळ लागेल, येस ऑर नो. म्हणजे ही रिएक्शन पूर्ण होणार आहे की नाही होणार आहे, त्याच्यासाठी पण आपण काय बघतो, थर्मोडायनॅमिक्स. इथपर्यंत कळालं. नेक्स्ट स्लाइड बघणार आहोत. रॅपिड होत असेल तर सांगा मला कमेंट मध्ये. नेक्स्ट, स्कोप ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता स्कोप ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, आपल्याला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. ना आय विल टेल यू व्हॉट इज फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. फिजिकल चेंज म्हणजे मी एक्झाम्पल घेतलं आईस. आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, वॉटर, आणि वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, वॉटर वेपर मध्ये. बर्फाचं पाणी झालं आणि पाण्याचं वॉटर वेपर झालं. त्याच्या एक्झॅक्ट उलट आईसचं वॉटर, वॉटरचं वॉटर वेपर, त्याच्या एक्झॅक्ट उलट वॉटर वेपरचं वॉटर आणि वॉटरचं परत आईस. म्हणजे या प्रोसेसला आपण म्हणणार मेल्टिंग, या प्रोसेसला आपण म्हणणार बॉइलिंग, या प्रोसेसला आपण म्हणणार कूलिंग, आणि या प्रोसेसला आपण म्हणणार फ्रीजिंग. मग मला सांगा, आईसचा शेप, साईज, प्रॉपर्टी चेंज झाला वॉटरमध्ये. वॉटरचा साईज, शेप चेंज झाला इंटू वॉटर वेपर. पण आईस पण H2O चा बनलाय, वॉटर पण H2O चा बनलाय, आणि वॉटर वेपर पण H2O चा बनलाय. बाळांनो, यांचं केमिकल कॉम्पोजिशन चेंज नाही झालं. यांचं केमिकल कॉम्पोजिशन चेंज नाही झालं, याचं फक्त फिजिकल प्रॉपर्टी चेंज झालं. केमिकल कॉम्पोजिशन चेंज झालं नाही. ज्याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत नाही त्याला म्हणायचं फिजिकल चेंज, आणि ज्याच्यामध्ये पूर्णपणे केमिकल कॉम्पोजिशन चेंज होतं त्याला आपण म्हणायचं केमिकल चेंज. दोघही कंडिशन मध्ये याच्यामध्ये सुद्धा मी हीट प्रोव्हाइड करतोय, वाढवतोय किंवा हीट कमी करतोय, तरच आईसचं वॉटर, वॉटरचं वॉटर वेपर किंवा वॉटर वेपरचं वॉटर आणि वॉटरचं आईस होत आहे. म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करतो, येस ऑर नो. मग मला सांगा, आईस टू वॉटर, वॉटर टू वॉटर वेपर, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर स्टडी करण्यासाठी थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी केला जातो. सो थर्मोडायनॅमिक्स गिव्स द एक्सप्लेनेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. दुसरं, थर्मोडायनॅमिक्स प्रेडिक्ट्स, मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं, ती रिएक्शन पॉसिबल आहे किंवा नाहीये हे आपल्याला कोण सांगतं, थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स प्रेडिक्ट्स एक्सटिंक्ट टू विच केमिकल रिएक्शन कॅन ऑकर. जितकी अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करणार, हीट रिलीज और हीट ऍब्झॉर्ब, तेवढ्या प्रमाणात ती रिएक्शन होईल त्या एक्सटेंट पर्यंत. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणाची गरज आहे, थर्मोडायनॅमिक्स.
बाळांनो इथपर्यंत फक्त इंट्रोडक्शन होतं रिगार्डिंग थर्मोडायनॅमिक्स. समजलं असेल तर एक स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट आपण बघणार आहोत लिमिटेशन्स. लिमिटेशन एवढं समजवण्याची गरज नाही. लिमिटेशन काय आहे? थर्मोडायनॅमिक्स आपल्याला स्पीड ऑफ केमिकल रिएक्शन सांगत नाही. स्पीड, एखादी केमिकल रिएक्शन फास्ट होते, स्लो होते, मॉडरेट होते, त्याच्यासाठी थर्मोडायनॅमिक्स कामाचं आहे का? नाही. त्याचा स्टडी करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काय आहे? त्याच्यासाठी तुमच्याकडे आहे केमिकल कायनेटिक्स नावाची ब्रांच. सो थर्मोडायनॅमिक्स फेल्स टू टेल द स्पीड ऑफ केमिकल रिएक्शन. इट फेल्स टू टेल द पाथ ऑफ केमिकल रिएक्शन. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, कारण पुढच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला थर्मोडायनॅमिक्स मध्ये स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन समजणार आहे. आता स्टेट आणि पाथ म्हणजे काय? मी तुमच्या वेळी जर आलो पाहुणा म्हणून, तर तुम्ही मला चहा करणार. आता मला सांगा, तुमच्याकडे आता चहा बनलेली नाहीये, पण 5 मिनिटांनी तुम्ही मला 10 मिनिटांनी मला चहा देणार. मला फक्त घेणं कशाशी आहे? मला चहा दिला. तो चहा तुम्ही गॅसवर बनवला, इंडक्शनवर बनवला का चुलीवर बनवला? तिघही कंडिशन मध्ये तिघही कंडिशन मध्ये तुम्ही हीट एनर्जी प्रोव्हाइड करतायत. इंडक्शन मध्ये पण हीट एनर्जी देतायत, चुलीवरती पण हीट एनर्जी देतायत आणि गॅसच्या शेगडीवरती पण हीट एनर्जी देतायत. म्हणजे तुम्ही चहा बनलेला नाहीये पण चहा बनवणार, तर चहा बनण्याची जी प्रोसेस आहे ती 3 मार्गाने करू शकतात. गॅसवर बनवू शकतात, शेगडीवर बनवू शकतात, किंवा चुलीवर बनवू शकतात, किंवा इंडक्शनवर बनवू शकतात. म्हणजे हे काय झाले? चहा बनवण्याचे पाथ. मला घेणं कशाशी आहे? मला फक्त चहाशी घेणं आहे. म्हणजे थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला एखाद्या रिएक्शनची इनिशियल कंडिशन, सुरुवातीची इनिशियल कंडिशन आणि फायनल कंडिशनशी घेणं देणं आहे. आपल्याला एखाद्या केमिकल रिएक्शनची इनिशियल कंडिशन कशी आहे, म्हणजे त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर काय होतं, आणि नंतर त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर काय झालं, मध्ये कसं कमी जास्त झालं, कसं वाढलं, घेणं देणं नाही. वाढलं आहे किंवा कमी झालेलं आहे म्हणजे आयदर इनिशियल कंडिशन अँड फायनल कंडिशन, म्हणजे त्याच्यामध्ये काय घडून आलेलं आहे? त्याच्यामध्ये चेंज घडलाय. आता तो चेंज म्हणजे एकतर ती एनर्जी काय झाली असेल बाळांनो? इन्क्रीज झाली असेल, किंवा ती एनर्जी काय झाली असेल? डिक्रीज झाली असेल. एकतर ती एनर्जी इन्क्रीज झाली असेल किंवा एनर्जी डिक्रीज झालेली असेल. म्हणजे इट डज नॉट स्टडी विथ द पाथ ऑफ केमिकल रिएक्शन. आपल्याला याच्यामध्ये पाथ फंक्शन नाही शिकायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे स्टेट फंक्शन. तिसरं, थर्मोडायनॅमिक इज नॉट ऍप्लिकेबल टू मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? नॉट ऍट ॲटॉमिक लेवल, लार्ज स्केल वरती आपण बघणार. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. थर्मोडायनॅमिक्स, नोट करून घ्या, थर्मोडायनॅमिक्स डील्स with the macroscopic system. I repeat, thermodynamics deals with the macroscopic system. मायक्रोस्कोपिक सिस्टीमशी घेणं देणं नाही आहे. इथपर्यंत कळालं. हे 3 लिमिटेशन्स लक्षात ठेवा. त्याच्यामधला हा सगळ्यात महत्वाचा आहे. इट डज नॉट डील्स विथ मायक्रोस्कोपिक सिस्टीम, इट डील्स विथ ओनली मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. बरं, आता खरी थर्मोडायनॅमिक्सला सुरुवात झाली. आतापर्यंत आपण जे बघितलं ते थर्मोडायनॅमिक्सचं इंट्रोडक्शन होतं. आता तुम्हाला थर्मोडायनॅमिक्स मध्ये काही समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही टर्म समजून घेणं गरजेचं आहे. थर्मोडायनॅमिक्स जर तुम्हाला त्याचा नीट स्टडी करायचा आहे तर त्याच्यासाठी काही बेसिक टर्म्स आहेत. कोणत्या बेसिक टर्म्स? सगळ्यात पहिले म्हणजे सिस्टीम. दुसरी जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. काय काय बोललो मी? एक तर तुम्हाला सिस्टीम समजून घ्यायचं आहे, दुसरं तुम्हाला सराउंडिंग समजून घ्यायचं आहे, तिसरं तुम्हाला युनिवर्स समजून घ्यायचं आहे, आणि चौथं सगळ्यात महत्वाचं बाळांनो ते म्हणजे बाउंड्री. 4 टॉपिक समजून घ्यायचे. दीज आर कॉल्ड एज द बेसिक टर्म्स रिलेटेड टू थर्मोडायनॅमिक्स. दीज आर कॉल्ड एज द बेसिक टर्म्स रिलेटेड टू थर्मोडायनॅमिक्स. एक आहे
सिस्टीम, दुसरा आहे युनिवर्स, सराउंडिंग आणि बाउंड्री. सगळ्यात पहिले आपण बघणार सिस्टीम. बघा व्हॉट इज सिस्टीम. मी आता तुम्हाला काय बोललो, थर्मोडायनेमिक्स इज स्टडी ऑफ एक्सचेंज ऑफ एनर्जी. पण एक्सचेंज ऑफ एनर्जी कोणाची, कोणामधनं, कुठून? मी माझं एक्झाम्पल दिलं होतं, माझ्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आहे. बाहेर टेम्परेचर काय आहे, कदाचित 37 पेक्षा कमी असेल किंवा 37 पेक्षा जास्त असेल. बरं, मग या एनर्जी एक्सचेंज साठी मी फोकस कोणावरती केला? मी माझ्यावरती फोकस केला. कोणावरती फोकस केला? माझ्यावरती फोकस केला. कसा? तर माझ्या बॉडीमधून एकतर एनर्जी बाहेर, म्हणजे माझ्या बॉडीमधून एकतर हीट बाहेर पडेल किंवा माझ्या बॉडीमध्ये हीट ऍब्झॉर्ब होईल. उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीपेक्षा बाहेरचं टेम्परेचर जास्त असतं. हीटचं नेचर काय? इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. मग बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते माझ्या बॉडीमध्ये घुसतंय, म्हणजे माझ्या बॉडीचं टेम्परेचर वाढेल. पण माझ्या बॉडीचं टेम्परेचर तर कॉन्स्टंट पाहिजे, 37 डिग्री सेल्सिअस. म्हणून माझी बॉडी बाहेर काय काढते? घाम काढते. का काढते? तर माझ्या बॉडीचं टेम्परेचर काय असायला हवं? 37. म्हणजे मला सांगा, इथे एनर्जी, हीट एनर्जी एक्सचेंज झाली हो, येस ऑर नो? दुसरं, हिवाळ्यामध्ये माझ्या बॉडीचं टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस आणि कदाचित बाहेर टेम्परेचर आहे 6 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आता माझ्या बॉडीमधलं टेम्परेचर जास्त आहे, बाहेरचं टेम्परेचर कमी आहे, म्हणजे माझी बॉडी टेम्परेचर बाहेर काढणार, येस ऑर नो? त्याच्यामुळे माझं टेम्परेचर काय होईल? कमी होईल, येस ऑर नो? म्हणजे दोघही कंडिशन मध्ये हीट काय होते? एक्सचेंज होते. पण कोणावर फोकस केला? आता माझ्यावरती फोकस केला, येस ऑर नो? मग आपण एनर्जी एक्सचेंजचा स्टडी करतोय, पण कशातनं होते आहे? ज्या ऑब्जेक्टला आपण इन्व्हेस्टिगेशन साठी घेतलं किंवा ज्या ऑब्जेक्टचा आपण स्टडी करतोय रिगार्डिंग एक्सचेंज ऑफ एनर्जी, आय रिपीट, ज्या ऑब्जेक्टला आपण स्टडी करण्यासाठी घेतलंय की त्याच्यातून एकतर हीट एनर्जी और एनर्जी बाहेर जाईल किंवा एनर्जी ऍब्झॉर्ब होईल, ज्या ऑब्जेक्टचा, ज्या थिंगचा, ज्या पण गोष्टीचा तुम्ही स्टडी करायला घेतात, त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणायचं? सिस्टीम. आता तुम्ही माझ्याबद्दल एक्सचेंज ऑफ एनर्जी स्टडी करत होतो, म्हणजे मी तुमच्यासाठी कोण झालोय? सिस्टीम झालेलो आहे. तुम्ही टेबलवर एक गरम दुधाचा ग्लास ठेवलेला आहे, म्हणजे दूध गरम करून ठेवलेलं आहे. आता उन्हाळा आहे, म्हणजे ते लवकर गार होईल का? नाही होणार, येस ऑर नो? हिवाळ्यामध्ये तोच गरम दुधाचा ग्लास सकाळी सकाळी ठेवला टेबलवरती, तर तो हळूहळू थंड होईल, म्हणजे त्याच्या बॉडी मधलं टेम्परेचर कुठे चाललंय? बाहेर टाकलं जातंय. म्हणजे आपला फोकस कोणावरती? त्या दुधावरती आहे. म्हणजे आपण दुधाला स्टडी करायला घेतलं, मग दूध आपल्यासाठी कोण झाला? सिस्टीम झाला. जर तुम्ही खूप तासांपासून फॅन फिरवतायत, फॅन गरम झाला, बंद केल्यानंतर फॅन गार झाला, म्हणजे तुम्ही स्टडी कोणाचा केला? फॅनचा केला. ज्या पण ऑब्जेक्टला तुम्ही रिगार्डिंग एक्सचेंज ऑफ एनर्जी साठी स्टडी करायला घेतात त्याला आपण म्हणायचं सिस्टीम. इथपर्यंत कळालं असेल 100%. आता सिस्टीमची डेफिनेशन काय? अ सिस्टीम इन थर्मोडायनॅमिक्स, a system in thermodynamics refers to the part of universe in which observations are made and remaining universe constitute the surrounding. ज्या ऑब्जेक्टला आपण स्टडी करण्यासाठी घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन्स बघतो, एकतर तो एनर्जी बाहेर टाकेल किंवा एनर्जी ऍब्झॉर्ब करेल, दोघही कंडिशन मध्ये एक्सचेंज ऑफ एनर्जी होतोय, त्यालाच आपण ऑब्झर्व करतोय, त्यालाच आपण म्हणायचं सिस्टीम. बाळांनो, जरी डेफिनेशन अवघड वाटत असेल तर त्याच्या खाली एकदम सिंपल डेफिनेशन आहे, अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. युनिवर्स मधला एक छोटासा ऑब्जेक्ट जो तुम्ही स्टडी करायला घेतला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हीट मोशन स्टडी करणार आहे, म्हणजे थर्मोडायनॅमिकचा स्टडी करणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टीम. मग आपण ज्याच्यात राहतो ते सगळं काय झालं? युनिवर्स. ज्या युनिवर्समध्ये तुम्ही राहतायत आणि ज्या ऑब्जेक्टचा तुम्ही स्टडी करताय त्याला म्हणणार सिस्टीम. आता या सिस्टीमला जर बाजूला केलं, बाकी सगळं युनिवर्स मध्ये जे उरलेलं आहे त्याला आपण म्हणणार सराउंडिंग. सिस्टीम काय आलं? ज्याचा आपण स्टडी करतो त्याला म्हणायचं सिस्टीम. सिस्टीम सोडून युनिवर्स मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याला काय म्हणायचं? आपण सराउंडिंग म्हणायचं. आणि बाळांनो, सिस्टीम प्लस सराउंडिंग, आय रिपीट, सिस्टीम प्लस सराउंडिंग इज इक्वल्स टू युनिवर्स. सिस्टीम प्लस सराउंडिंग इज इक्वल्स टू युनिवर्स. सिस्टीम प्लस सराउंडिंग इज इक्वल्स टू
युनिवर्स. आता तेच जर मला सराउंडिंग बघायचं असेल तर सराउंडिंग इज इक्वल्स टू युनिवर्स मायनस सिस्टीम, किंवा सिस्टीमचं कसं असेल, सिस्टीम इज इक्वल्स टू युनिवर्स मायनस सराउंडिंग. सराउंडिंग इज इक्वल्स टू युनिवर्स मायनस सिस्टीम, सिस्टीम इज इक्वल्स टू युनिवर्स मायनस सराउंडिंग, आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग इज इक्वल्स टू युनिवर्स. तुम्हाला सिस्टीम कळालेलं आहे, सराउंडिंग कळालेलं आहे, युनिवर्स कळालेलं आहे. म्हणजे आपले 3 टॉपिक झाले, एक झाला सिस्टीम, एक झाला सराउंडिंग आणि एक झाला युनिवर्स. सराउंडिंगची डेफिनेशन लिहून दिली आहे, ऑल अदर पार्ट ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम where the observations are made is called as surrounding. किंवा the portion, किंवा I repeat, the portion of the universe in the neighborhood of the system. सिस्टीमचा स्टडी करतायत, त्याच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी त्याला काय म्हणणार आपण, सराउंडिंग. सिस्टीमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी त्याला आपण काय म्हणणार, सराउंडिंग. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग इज कॉल्ड ॲज युनिवर्स. इथपर्यंत काय आलं. त्याच्या पुढचं टॉपिक आपण बघणार, दॅट इज बाउंड्री. आता बाउंड्री म्हणजे काय, मी तुम्हाला काय बोलला होता, तुम्ही कशाचा स्टडी करत होते, तुम्ही आता कशाचा स्टडी करत होते. एक्झाम्पल घेऊया आपण एक. ओके, हा एक सिलेंडर आहे, दिस इज अ सिलेंडर. या सिलेंडरमध्ये आपण एक गॅस भरूया. या सिलेंडरमध्ये आपण एक गॅस भरूया. हा मी इथं काय भरलाय, इथं मी भरला आहे गॅस. ओके, आता हा गॅस आपला स्टडी, आपला इंटरेस्ट कशामध्ये, या गॅसमध्ये. येस ऑर नो. म्हणजे हा गॅस आपल्यासाठी काय झाला, हा गॅस आपल्यासाठी झाला सिस्टीम. फक्त गॅसवर फोकस करतो, या गॅसचा स्टडी करणं म्हणजे काय झालं, सिस्टीम. या सिस्टीमच्या आजूबाजूला हा जो पूर्ण पार्ट आहे, या पार्टला आपण काय म्हणणार, सराउंडिंग. पण मला सांगा, तुम्हाला सिस्टीम आणि सराउंडिंग डिफरन्शिएट कसं करता आलं. सिस्टीम आणि सराउंडिंग तुम्हाला डिफरन्शिएट कसा करता आलं, तर हा जो गॅस आहे, हा गॅस आपण एका कंटेनर मध्ये भरला होता. कशामध्ये भरला होता, कंटेनर मध्ये भरला होता. कशामध्ये भरला होता, कंटेनर मध्ये भरला होता. म्हणजे हे जे कंटेनरची जी वॉल आहे, कंटेनरची जी वॉल आहे, ती वॉल या गॅसला त्याच्या बाहेरच्या ऍटमॉस्फिअर पासून सेपरेट करते आहे की नाही, येस ऑर नो. जी गॅस आहे ती गॅस कंटेनर मध्ये भरली आहे, सराउंडिंग पासून ती सेपरेट झालेली. आणि आपल्याला कसं कळतंय, तर या वॉल ऑफ कंटेनरची जी काही वॉल आहे, त्या वॉलनी या गॅसला काय करून ठेवलंय, सेपरेट करून ठेवलेलं आहे. इथपर्यंत काय आलं. मग बाउंड्री म्हणजे काय, असा सरफेस, द सरफेस ऑफ सेपरेशन, जो सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करतो, जो सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करतो. आय रिपीट, जो सिस्टीम आणि सराउंडिंगला काय करतो, सेपरेट करतो. अशा गोष्टीला आपण काय म्हणणार, बाउंड्री. अशा गोष्टीला आपण काय म्हणणार, बाउंड्री. देर आर 4 टाइप्स ऑफ बाउंड्रीज. एक आहे रियल बाउंड्री, एक आहे इमॅजिनरी बाउंड्री, एक आहे ॲडियाबॅटिक बाउंड्री आणि एक आहे डायथर्मिक वॉल्स. 4 प्रकारच्या बाउंड्रीज आहे. एक आहे रियल बाउंड्री, दुसरी आहे इमॅजिनरी बाउंड्री, तिसरी आहे दॅट इज ॲडियाबॅटिक बाउंड्री आणि चौथी आहे दॅट इज अ डायथर्मिक वॉल्स. एकदम व्यवस्थित सांगतो. आता मला सांगा, हे वॉल ऑफ कंटेनर इमॅजिन नाही करत आहे, तुम्ही फील करू शकतात, त्या कंटेनरला हात लावू शकतायत, बघू शकताय.
म्हणजे ऍक्च्युली ही बाउंड्री प्रेझेंट आहे. ऍक्च्युली ही बाउंड्री प्रेझेंट आहे. तुम्ही ऍक्च्युली त्याला सेन्स फील करू शकता आहेत. म्हणजे अशा टाईपच्या बाउंड्रीला काय म्हणणार? अशा टाईपच्या बाउंड्रीला म्हणायचं रिअल बाउंड्री. मी माझं स्टडी करायला घेतलं म्हणजे मी सिस्टीम झालो, पण या सराउंडिंग पासून मला कोण सेपरेट करतोय? माझी स्किन. मी फील करू शकतोय, बघू शकतायत. म्हणजे ही स्किन जी झाली याला काय म्हणणार? रिअल बाउंड्री. काय म्हणणार याला? रिअल बाउंड्री. आता जर मी सपोज शेकोटी केली, काय केली? शेकोटी केली, आग लावली. मग मला सांगा त्याच्यातून जी आग निघते आहे, जी काय आग निघते आहे ती माझ्यासाठी सिस्टीम झाली आणि बाहेर ऍटमॉस्फिअर आहे. पण मला सांगा तुम्ही त्या आगेला आणि ऍटमॉस्फिअरला ऍक्च्युली फिजिकली सेपरेट करू शकतायत का? नाही. आपल्याला त्याच्या आजूबाजूला इमॅजिन करावं लागणार आहे. ऍक्च्युली तिथं फिजिकली काही प्रेझेंट नाहीये जे आगीला आणि ऍटमॉस्फिअरला सेपरेट करतंय, पण आपल्याला इमॅजिन करावं लागेल. अशा टाईपच्या बाउंड्रीला आपण म्हणतो इमॅजिनरी बाउंड्री. काय म्हणतो? इमॅजिनरी बाउंड्री. रिअल बाउंड्री आणि इमॅजिनरी बाउंड्री कळाली. तिसरं आपण बघणार आहोत ऍडियाबॅटिक बाउंड्री. ऍडियाबॅट्स. आलिया भट नाही. ऍडियाबॅट्स म्हणजे काय? बॅड कंडक्टर ऑफ हीट. बॅड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे अशी वॉल ज्याच्यामधून हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल थर्मासमध्ये आपण गार पाणी भरतो किंवा गरम चहा भरतो. ती गरम चहा ती गरमच राहते किंवा गार पाणी ते गारच राहतं. म्हणजे इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. मग अशी जी वॉल आहे ज्या वॉलमध्ये सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये आणि सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. एनर्जी नाही बोललो मी. देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. ज्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही अशा टाईपच्या वॉलला आपण काय म्हणणार? ऍडियाबॅटिक बाउंड्री. आणि चौथं म्हणजे बाळांनो डाय म्हणजे बोथ आणि थर्मिक म्हणजे हीट. मग याचं नावातच कळालं असेल तुम्हाला. ही वॉल आहे आणि आतमध्ये आपण ज्याचा स्टडी करतो त्याला आपण म्हणणार सिस्टीम. बाहेर जे त्याला आपण म्हणणार सराउंडिंग. मग बोथ वेज सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये किंवा सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये किंवा सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये दोघं साइडनी देयर इज अन एक्सचेंज ऑफ हीट. अशा वॉलला आपण काय म्हणणार? डायथर्मिक वॉल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं इंट्रोडक्शन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचा स्कोप बघितला. लिमिटेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स का स्टडी करायचं आणि थर्मोडायनॅमिक्सच्या काही बेसिक टर्म्स बघितल्या. सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री आणि युनिव्हर्स या 4 गोष्टी बघितल्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सिस्टीम, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, त्याच्यानंतर आयसोलेटेड सिस्टीम आणि ऍडियाबॅटिक सिस्टीम. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण बघणार एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट लेक्चर मध्ये हे सगळे टॉपिक्स आपण बघणार आहोत. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा समजलं नसेल तर नक्की कमेंट करा. ओके, चलो नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय.